आता मला माहिती आहे तुम्ही जळणार, कारण आम्ही बुलेट घेतली. भाऊकी एवढी चांगली वागायची ॲक्टिंग कोणालाच जमणार नाही. तोंडावर एक आणि पोटात एक. तुम्हाला काय वाटतंय? भाऊकीला जळवायसाठीच आम्ही पण गाडी घेतली आहे. साल्टं गेली तरी चालतील, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. आय एम जस्ट जोकिंग. डोंट टेक इट सिरियस बरं का. पुण्यावरून येताना 100 रुपयाचा गॉगल टाकून आली होती, पण काही उपयोग झाला नाही. माती जेवढी डोळ्यामध्ये जायची तेवढी गेली. आणि भूक लागली होती म्हणून म्हटलं की जरा चुटुकमुटुक खावं, पण ते चुटुकमुटुक पण अजिबात चांगलं नव्हतं बरं का. मग घरी आल्यानंतर सगळ्यांनी मला माझी लई तारीफ केली, तू भाजी लई चांगली बनवती म्हणून मलाच करायला लावली. मला एक त्यांची थीमच कळली नाही. गोड बोलून काम करायला लावलं की काय? आता तुम्हीच कमेंट्समध्ये सांगा. सासरे आपल्याला वाटलं ना आपण किती जरी स्मार्ट आहे तरी सुद्धा सासरचे काकणभर हुशारच असतात बरं का. त्यांना बरोबर माहीत असतं सुनांना कसं वळवायचं. इकडं आजी सासू बोलल्या की तुझ्या कपाळावरती ती टिकलीच दिसत नाही, जरा मोठी लावत जा. म्हणून त्यांनी मला मोठी टिकली दिली. आता माझी टिकलीची साईज आणि त्यांनी दिलेल्या टिकलीची साईज बघा. कपाळावरती केवढी मोठी दिसती की नाही चिचुंद्रेवानी. पण चालायचं आता. परत मी माझी मीच लावली, पण तात्पुरतं त्यांना खुश करायसाठी लावली होती बरं का. त्यानंतर पुण्याला येण्यासाठी निघालो दुसऱ्या दिवशी बरं का. तर पावसाने बघा कसा खेळ लावला. लोणंदपासून शिरवळपर्यंत पाऊसच पाऊस होता. म्हणून म्हटलं की शिरवळमध्ये जरा भेळ खावी. तर भेळ खाल्ली आणि निघालो बरं का. शिरवळपासून पुढं आलो तर इकडं काय पांढरं फेक. एक टिपका पण पावसाचा नाही बरं का. पावसाने चांगलंच आम्हाला खेळावलं त्या दिवशी.